नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। तर आताच उठलोय, सर्व उठलो आणि आंघोळ वगैरे केली। आता जरा झोप येते, कंटाळा आलाय। आता निघाले कॉलेजला। तर आज खूप मजा येणार आहे। तर आज आहे शेवटचा होम। तर आज मी जाणार आहे घरी दुपारनंतर, म्हणून आज कॉलेजला जातोय आणि आज काय कामावर जाणार नाही, म्हणून दुपारनंतर घरी जायचं आहे। तर चला, मी आता निघालो कॉलेजला। आज खूप मजा येणार आहे। तर हा व्हिडिओ मी अर्धा कट करेन आणि दुसरा व्हिडिओ परत तो अपलोड करेन मी। तर आज तुम्हाला 2 व्हिडिओ बघायला भेटतील। तर चला, मी जातो आता कॉलेजला जाऊन तुम्हाला नंतर मग भेटतो, परत बाजारात भेटतो मित्र भेटल्यावर। चला। तर मित्रांनो, मी आलो आता कॉलेजच्या इथे, मित्र भेटलाय सोबत आणि आता निघाले कॉलेजला। तर कॉलेजला काय व्हिडिओ शूट करायला भेटणार नाही आणि परमिशन शिवाय शूट पण करून देत नाही, म्हणून काय आता जातोय कॉलेजला आणि मग तुम्हाला डायरेक्ट येतानाच भेटतो बाहेर आणि मग घरी जाऊ। तर चला, मी आता जातो कॉलेजला। काय तर मित्रांनो, कॉलेजमधून बाहेर पडलोय। हे दोघं जण पुढे चालत आहेत, त्यांना आवडत नाही वाटते ब्लॉगमध्ये यायला, कारण मी अजून फेमस नाही ना, म्हणून हा एक दुसरा मित्र आहे सोबत। आणि आता जातोय घरी। कॉलेजवरून आलोय बाहेर, आज लवकर बाहेर पडलो, आलो आणि लगेच बाहेर पडलो। आज होळी असल्यामुळे सगळे कोण आलेत नाही, जास्त पोरं कमी होती, म्हणून मग पोरं सगळी सरना टोळवून निघाली। तर आता जातोय घरी आणि आता जातो, थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला घरी जाईन तेव्हा। त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपण घरी जायला निघू आणि मग तुम्हाला घरी जातानाच भेटेन। तर चला। काय पण कमेंट करेल। तर चला मित्रांनो, वडापाव खातो आता, नंतर घरी जाणार। तर मित्रांनो, वडापाव वगैरे खाल्ला होता आणि आता आलोय घराजवळ आणि आता जातोय घरी। तर आता काही जेवण वगैरे जेवणार नाही, मग सर्व आटपून मग निघणार कामावर। तर चला, माझं सर्व आटपतो आणि मी निघतो। तर भेटू आपण डायरेक्ट एस टी स्टॉप जवळ। तर मित्रांनो, मी निघाले कामावर, आपला इथे जातो, मी निघालो आता घरी, एस टीला जाते। माझं सर्व काम आटपले आणि बॅग वगैरे घेतले। तर चला, आता निघतो मी आणि बघूया एस टीमध्ये शूट करायला भेटलं तर, नाहीतर मग डायरेक्ट घरी पोचल्यावरच तुम्हाला भेटेन। आणि मी आता निघालो आहे, तर हातामध्ये जड आहे, थोडं सामान वगैरे आहे आणि चला, तर मग भेटू आपण नंतर। चला। तर मंडळी, आता आहे गाडीमध्ये आणि तळीचा बाजार सोडला आताच थोडाफार आणि आता जातो मोडकागरच्या दिशेने। मोडकागरला गेल्यानंतर मग पुढे बघूया काय होतं आहे, नंतर मग एस टी नाही भेटली तर मित्राला बोलवू आणि मग डायरेक्ट जाऊ घरी। तर चला मित्रांनो, मोडकागरला पोचलो आहे, पण एस टीचा काय पत्ता नाही, भरपूर वेळ झाला। तर मित्राला बोलवले, मित्र येतोयच, आपण तिथपर्यंतची वाट बघूया आणि मग तो आल्यावर मग निघूया। तर मित्रांनो, मित्र आलाय, मित्राने आपल्याला घेतलं आहे आणि आपण निघालो आहे आता परत आपल्या घराच्या दिशेने। आता मोडकागरचा पुढे सोडला आहे जरा, आता वरवेली साईडला आलो आहे। वरवेली इथून लागते आणि त्याच्या पुढे मग पालशेत नंतर मग पुढे अडूर नंतर मग वेळणेश्वर आणि वेळणेश्वर नंतर मग आपला घर। मित्रांनो, पालशेतमध्ये आता एंटर केलं आहे आणि आता पालशेच्या रस्त्याने जातोय। तर चला, पुढचा जरा घेऊया आनंद रोडचा। तर मित्रांनो, पालशेत सोडले आता आणि पालशेच्या चढामध्ये आहे वरती। तर इथे शांतता बघा, झाडं वगैरे एकदम मस्त आहेत आंब्याची आणि एकदम शांतता वाटते इथे। तर चला, थोडासा इथलाही आनंद घेऊया आणि मग पुढे निघूया। चला। आता सोडले अडूर वगैरे आणि त्याच्या पुढे आलोय। इथे पाटी आमचा पेट्रोल पंप आहे, म्हणजे वाघर तालुक्यामधील दुसरा पेट्रोल पंप
आणि आता जातोय पुढे. तर आता आहे मी पिंपळच्या आसपास पोहोचतोय आणि नंतर मग चला आता पुढे बघूया. नंतर मग मला दाखवतो पुढे गेल्यावर आणि मग डायरेक्ट घरी भेटू. चला. तर मित्रांनो वेल्लेश्वरमध्ये एंटर झालोय आणि गाडी बंद आहे. पेट्रोल वाचवतोय, पेट्रोल बचत संघटना. तर चला वेल्लेश्वरमध्ये आत्ताच एंटर झालोय आणि इथून थोडं एक 3-4 किलोमीटर सोडलं की आमचं गाव आहे तो. तर आता बघूया थोडा वेल्लेश्वरचा व्ह्यू. तर चला बुलेट मारणार आहे. तर मित्रांनो आता वेल्लेश्वरच्या इथे खाली आलोय, समुद्र येतोय जवळ. तर वरून व्ह्यू दाखवतो तुम्हाला, नक्की पहा. जर तुम्हाला यायचं असेल तर मोडकागर साईडून डायरेक्ट या आणि तिथून मग आत शिरायला रस्ता आहे, त्या साईडून वेल्लेश्वरला खाली येता येतं. समुद्राचा व्ह्यू वगैरे एकदम भारी आहे, दिसण्यामध्ये एकदम सुंदर. तर तिथे आलात तरी तुम्हाला खूप मजा येईल. तर चला बघा आता थोड्या वेळानंतर आता दिसेल लगेच तुम्हाला व्ह्यू. हा इथे घर आहे एक, त्याच्या पुढे समुद्राचा व्ह्यू दिसतो. तुम्हाला राहण्या वगैरेसाठी इथे खाली MTDC नावाचं एक हे आहे, ग्रहव्यवस्था आहे. तर तिथे तुम्हाला हे बघा इथून पूर्ण समुद्र दिसतो एकदम टोकापासून. त्यावरला कारूळ वगैरे आहे. हे वेल्लेश्वर. हे बघा इथे राहण्या वगैरेची सोय आहे MTDC म्हणून. तर हे बघा एकदम मस्त. तर चला आता मी जातो घरी. तुम्हाला जर हा व्ह्यू आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला आता जाऊया घरी. तर मित्रांनो वेल्लेश्वर मंदिर सोडलं आणि हे गुरुदत्ताचं मंदिर आहे इथून, आणि ते पाठी होतं ते शिवशंकरांचं मंदिर. तर ह्याच्या पुढे हा वेल्लेश्वर आहे पूर्ण आणि ह्याच्या पुढे मग वरती एक चढलात की त्याच्या पुढे मग आमचं गाव आहे. तर त्याच्यानंतर मग आता जातोय घराकडे. तर मित्रांनो इथे वेल्लेश्वरची हद्द संपते आणि ह्याच्या पुढे लागतो साखरीनगर गाव, म्हणजे माझं गाव. आणि ही पहिली जी वाडी लागते ती आमचीच वाडी आहे, गणेशवाडी. तर चला तुम्हाला आमच्या वाडीची थोडी झलक दाखवतो. गाडीला कसा हा बघा इथे आमच्या वाडीमध्ये आम्ही एंटर करतो आणि इथून खाली आमची घरं आहेत. तर ही बघा खाली आमचं इथे थोडा पुढे गेलात की आमचं घर आहे. तर चला मी उतरतो जरा आता थोड्या वेळाने आणि मग भेटतो. तर मंडळी आत्ताच घरी पोचलो आहे, जरा घामाघूम झालं आहे, ऊन भरपूर आहे. आणि आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि आता नवीन ब्लॉग आहे तो पुढे शूट करेन मी. आता निघालो आहे, जातो आहे आता, बॅग वगैरे ठेवेन, फ्रेश होईन आणि मग जाणार पुढे. पुढे सर्व होळी वगैरे सजवायची आहे तर ती सजवू वगैरे आणि मग तो ब्लॉगही तुम्हाला बघायला भेटेल. हा ब्लॉग टाकेन त्याच्यानंतर मग तो ब्लॉग टाकेन. म्हणून आज हा ब्लॉग इथे सेंड करूया. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.